नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आगाव. तर आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये आलो होतो, दिंडोरी आणि त्याच्या अलीकडून गुजरात बॉर्डरला खेटून. तर आपला उद्देश असा होता, तर माझ्या पाठीमागे बघू शकता ते शेड आहेत. तर शेडसाठी आपल्याला जे अंडे लागतात म्हणजे पक्षी तयार होण्यासाठी चिक्स असतात तर ते चिक्स तयार होण्यासाठी जी अंडी असतात ती अंडी पक्षी कशा पद्धतीने तयार करतात किंवा कशा पद्धतीने अंडी असतात आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघण्यासाठी आलतो. आपल्या साहेबांसोबत आलतो कंपनीच्या, आणि त्यांच्याकडून आपण बघितलंय. आता आपल्याला जवळ जाता येत नाहीये, आपण छोटे छोटे गोष्टी आपण फक्त लांबून ऑब्झर्व करू शकतो किंवा बघू शकतो, कारण ते भरपूर स्ट्रिक असते. तर त्या उद्देशाने आपण आलोय. तर तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी दाखवतो, मी कसं कसं आहे लांबून दाखवतो. फक्त शेवटपर्यंत बघा, काय वाटलं तर कमेंट करा. तुमच्यासाठी असेच अनेक व्हिडिओ आणतो मी, त्याच्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूया. थोडंसं बाहेरून दाखवतो मी कसं आहे कसं. तर मित्रांनो बघू शकता, त्या साईडला शेड आहेत, पूर्ण जवळजवळ 4 शेड आहेत. 4 शेडमध्ये त्यांनी पक्षी ठेवलेले आहेत. तर ते जे पक्षी आहेत ते आज 3 महिन्याचे आहेत, 3-3.5 महिन्याचे आहेत, आणि त्याला काहीतरी 4 का 5 महिने लागतात पक्षी अंडे निघण्यासाठी. तर त्यासाठी ते शेड आहे लांबवर पूर्ण. आपली गाडी त्या ठिकाणी लावलेली आपण बघू शकता. लॉंग टर्म मध्ये व्यवस्था असं नियोजन असतंय, सगळ्या गोष्टी असतात, नाव वगैरे दिलेलं आहे. आणि बघू शकता गाडी गॅस ब्रूडर असतात, ते पक्ष्यांना उष्णता वगैरे देण्यासाठी काम करतात. भांडे वगैरे सगळ्या गोष्टी जागेवर आहे दिलेले आहे, आणि व्यवस्थित असं नियोजन त्यांचं. तर बघू शकता मित्रांनो, हे पूर्ण फार्म आहे, टाक्या वगैरे सगळ्या गोष्टी. इथं पण फार्म आहे आणि आपली इथं गाडी लावून या ठिकाणी असं चालू आहे. तर व्यवस्थित असं नियोजन केलं यांनी. तर आपण तुम्हाला पक्षी दाखवतो थोडक्यात लावून. त्याच्यातमध्ये पक्षी आहे. आता अंड्यासाठीचे जाळ्या असतात ते बघू शकता, साईडला जाळ्या वगैरे. पक्षी त्याच्यामध्ये अंडे घालणार असतात, पण अंडे नाही आले म्हणून ते असं नियोजन केलेलं आहे व्यवस्थित असं. तर कसं असतं मित्रांनो, की अंडे तयार होण्यासाठी पक्षीची गरज असते, आणि पक्षी जे असतात ते अंड्यातून तयार होत असतात. याचा अर्थ असा की बिझनेस पोल्ट्री व्यवसायाचा असा आहे की तुम्ही अंडी विकू शकता, पक्षी विकू शकता, अंडी तयार करून विकू शकता, पक्षी मोठे करून विकू शकता, पक्षी बारीक असलेले विकू शकता, हे सगळं काही करू शकता. की बिझनेस पोल्ट्री व्यवसायाचा असा आहे की तुम्ही अंडी विकू शकता, पक्षी विकू शकता, अंडी तयार करून विकू शकता, पक्षी मोठे करून विकू शकता, पक्षी बारीक असलेले विकू शकता, हे सगळं काही करू शकता. तर तुम्हाला जर अंडे कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक छोटं नॉलेज घेणं गरजेचं असतं. तर आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत असतो, पण आपल्याला जेवढा स्पेस भेटतो, म्हणजे जेवढी जागा भेटते, आपण तेवढ्या जागेमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण या ठिकाणी आलो आहे, माहिती घेतली, आपण समजून घेतलं, आणि थोडंफार आपल्याला नॉलेज भेटलं, एवढंच एक नवीन काहीतरी म्हणून. तर असंच आपण नवीन राहणार आहे, माहिती देत राहणार. सबस्क्राईब करून ठेवा, कारण काय आहे की आपण जर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढले तर आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. फक्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.